ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ENT आणि नेत्र रोगांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्यात. ENT शल्य चिकित्सक डॉक्टर पंकज भट यांनी 44 वर्षीय महिलेच्या स्वरयंत्रावरील व्होकल कॉर्ड पॉलिपवरती मायक्रो लॅरिंगोस्कोपीद्वारे यशस्वी असे उपचार केले. नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रियंका भट यांनी फेकोइमल्सिफिकेशन आणि लेझर तंत्रज्ञानाद्वारे मोतीबिंदू तसेच काचबिंदूवरील अत्याधुनिक उपचारांची माहिती दिली. वयाच्या 40व्या वर्षानंतर नियमित नेत्र तपासणीचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान हॉस्पिटलमध्ये प्रथमच येणाऱ्या रुग्णांसाठी पहिली नेत्रतज्ञ तपासणी मोफत करण्यात आली आहे. सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे असं म्हटलंय. आज अशोका मेडिकवर इथे ENT डिपार्टमेंट म्हणजे कान नाक घसा विभागाचे एक आगळीवेगळी केस एक पेशंटबद्दल माहिती देण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये एक पेशंट महिला होती जिचा आवाज बदलला होता आणि त्याकरता आपण एक सर्जरी केली आणि तिचा वोकल कॉर्ड पॉलिप म्हणजेच स्वरयंत्रावर आलेली गाठ आपण यशस्वीरित्या काढली आणि त्यामुळे पेशंटचा आवाज पूर्णपणे बरा झाला. तर ही सर्जरी आणि अशा अनेक सर्जरी ज्यामध्ये टेक्नॉलॉजीची गरज असते अशा आपल्याकडे पूर्णपणे इक्विपमेंट असलेला सेटअप आहे. तर अशोका मेडिकवरच्या माध्यमातून आपण सगळ्या रुग्णांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आम्हाला सपोर्ट करावा. धन्यवाद. अशोका मेडिकवर ह्याच्या ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये जुवेनाईल ग्लॉकोमा ह्या आजारावर आपण सक्सेसफुली सर्जरी केलेली आहे आणि उत्तम आउटकम मिळून पेशंटची नजर वाचवलेली आहे. ह्याबरोबरच अत्याधुनिक लेन्सेसचा वापर करून आपण आपल्या पेशंटला 100% स्पेक्टॅकल फ्री म्हणजे चष्म्यापासून मुक्त करणाऱ्या अनेक सर्जरीज करत आहोत. ह्याची माहिती देण्यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. धन्यवाद. मॅडम, हे काचबिंदूचे लक्षणं काय असतात विशेष? काचबिंदू ह्याला स्नीक थीफ ऑफ साईट म्हटलं जातं. ह्याचे काहीही लक्षणे नसतात, पण किरकोळ लक्षणे जसं डोळा वारंवार दुखणे, लाल होणे, ब्राईट कलरच्या आजूबाजूला हॅलोस किंवा रंगीन घेरे दिसणे हे काचबिंदूचे काही सुरुवाती लक्षण असू शकतात. किरण आहेर, C24 तास, नाशिक.